नमस्कार सगळ्यांना, मी रियांशी स्वागत करते तुमचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये। तर हा ब्लॉग कालचा आहे आणि काल होता मार्गशीर्षमधला दुसरा गुरुवार। तर या मार्गशीर्ष महिन्यातल्या महालक्ष्मी व्रताचा तुम्हा सगळ्यांना खूप 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 शुभेच्छा। तर इथे माझी सकाळी सगळी तयारी करून पूजासुद्धा मांडून झालेली आहे आणि पूजा करूनसुद्धा झालेली आहे, तुम्ही बघू शकता। आणि दारामध्ये मी खूप छान अशी रांगोळी काढलेली होती आणि त्यानंतर मग उपवासाची तयारी केली। तर त्यामध्ये मी बनवली होती आज साबुदाण्याची खिचडी आणि सोबत होतं दही। तर ते झाल्याच्या नंतर मग माझी सगळी कामं आवरून झाली सकाळची आणि त्यानंतर मला काही टॉप होते ते अल्टर करायचे होते। तर त्या कामासाठी मी इथे बसले होते, 1-2-3 काहीतरी होते। तर ते मला उद्याला द्यायचे होते, त्यामुळे म्हटलं आज वेळ होता तर पहिल्यांदा मी ते करून घेतले सकाळी। आणि त्यानंतर मग दुपारी अथांग जेवणाला एकटाच होता, तर त्याचं जेवणाची सुद्धा तयारी करायची होती। तर त्याआधी मी हे टॉप अल्टर होते ते करून घेतले। जास्त काही त्याचं करायचं नव्हतं, फक्त फिटिंग करायचे होते, त्यामुळे ते लगेचच झाले, फार काही वेळ लागला नाही। ते झाल्यानंतर मग अथांगच्या दुपारच्या जेवणाची तयारीला लागले। त्यासाठी मी आज फक्त त्याच्यासाठी वरण आणि भातच केला होता। त्याला भरवून मग भांडी वगैरे आटपून नंतर त्याला झोपवलं आणि मग मी सुद्धा थोडा आराम केला। आणि त्यानंतर मग संध्याकाळी मी महालक्ष्मी कथा वाचायला बसले। अथांग त्यावेळी झोपलेलाच होता आणि मग त्यानंतर मी मस्त असा चहा केला। तुम्हीसुद्धा या चहा प्यायला, कारण मला खूप कंटाळा आला होता आणि उपवास असल्यामुळे चहाची गरज होतीच, त्यामुळे मस्त असा चहा घेतला। छान असा आल्याचा चहा घेतल्याच्या नंतर थोडं तरतरीत व्हायला होतं, तर माझंसुद्धा असं झालेलं, छान वाटलं चहा घेतल्यानंतर। आणि त्यानंतर मग मला लागायचं होतं संध्याकाळच्या जेवणाच्या तयारीला, कारण संध्याकाळी नैवेद्य होता। तर त्यासाठी मी इथे स्वीटमध्ये गाजराचा हलवा केलेला आणि इथे पाल्याची भाजी सुद्धा माझी करून झालेली होती। बाकी सगळं जेवण करायचं बाकी होतं, पण अथांगची मध्ये लुडबुड असल्यामुळे मी छोटी छोटी आणि पॉसिबल होतील अशी कामं खूप आधी करून घेतली आणि बाकीची मग नंतर सावकाश करणार होते। तर अथांग असा मध्ये मला खूप त्रास देत होता आणि मग त्यानंतर मी डाळ आणि भाताचा कुकर लावून घेतला, कारण मग कुकर झाला एकदा की मग वरण करायला बरं होईल, त्याच्यासाठी मी आधी कुकर लावून घेतला। मग तो थंड व्हायला सुद्धा बराच वेळ जाणार, त्यामुळे मग कुकरचं काम करून घेतलं। आणि नंतर मला करायची होती उसळ, त्यासाठी मी हरभरे सकाळी पाण्यात भिजायला घातले होते, कारण आजच्या जेवणात 2 भाज्या होणार होत्या। म्हणजे जनरली उपवास वगैरे असेल, संकष्टीचा वगैरे असेल तर आमच्याकडे 2 भाज्या होतातच होतात, तर एक सुकी भाजी आणि एक उसळ। तर त्यासाठी मी इथे हरभरे सकाळी भिजायला टाकले होते, तर त्याची मी आता उसळ करणार होते। तर त्यासाठी मी इथे डायरेक्ट कुकरलाच लावली ती भाजी, कारण की मग शिजवून घ्यायचं आणि नंतर पुन्हा फोडणी द्यायची, त्यात खूप वेळ होतो, तर त्याच्यासाठी मी असं करत असते। आणि इथे माझं हे वरणसुद्धा तयार झालेलं होतं, त्याला फोडणी दिली होती, उकळ यायची बाकी होती। आणि तुम्ही बघू शकता इथे बाहेर अथांग असा मशीनवर बसून अभ्यास करत होता। अभ्यास म्हणजे अभ्यास असा करतच नव्हता, पण त्याची काहीतरी नाटकं चालू होती आणि ते सगळं त्याला मशीनवर बसूनच करायचं असतं। तर इथे माझा पूर्ण स्वयंपाक तयार झाला होता, नैवेद्य दाखवायचा बाकी होता, पण ॲक्च्युली नैवेद्याला वेळ होता, कारण बाकी सगळ्यांची पोथी वगैरे वाचणं बाकी होतं। तर आजचा ब्लॉग हा इतकाच आहे, कारण मग पुढचं शूट करायला मला जमलं नाही, कारण ॲक्च्युली खूप उशीर झाला होता आणि अथांगची झोपेची वेळ झाल्यामुळे मग तो चिडचिड करत होता। तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।